नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही आणि आजचा व्हिडिओ हा अर्धा तासाचा देखील होऊ शकतो. खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बघा, आपण आपले फॉर्म भरलेले आहेत, परंतु भरलेले फॉर्म सगळेच आपल्या मॅडम यांना दिसत नाही. मग ते फॉर्म का दिसत नाही याचं कारण मी तुम्हाला मागे सांगितलेलं होतं. परत आज थोडक्यात रिपीट करते. आणि ते तसं कारण आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कारण की माझी एक माता 25 ऑक्टोबर 2025ची भरलेली, मी देखील प्रश्नात म्हणजे विचारात पडलेली होती की ही माझी माता ज्यावेळेस मी भरलेली आहे ती मला दिसत आहे, परंतु परीक्षिका मॅडम यांच्या याला ॲपला म्हणा किंवा पोर्टलला ती दिसत नव्हती. त्यांना जर ते दिसत नाही तर ते तिला व्हेरीफाय कसं करणार, आणि तिला व्हेरीफाय जर ते करणार नाही, तिला ती चेक करणार नाही, तर मग तिला तिचं जे पैसे आहेत ते कसे मिळणार. आणि तो फॉर्म भरलेला आहे तर त्याचे जो बेनिफिट आहे, ज्याचा जो इन्सेंटिव्ह येतो तो मला कसा मिळणार. तर ताईंनो, म्हणून हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे. मी ते कारण शोधून काढलं आणि त्या कारण शोधल्यानंतर ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेलं होतं की नेमकं कशामुळे मॅडम यांना तो फॉर्म दिसत नाही. आणि तसं जर कारण आलं असेल तर ते आपण कशा पद्धतीने आपण स्वतः किंवा लाभार्थी देखील हे करू शकतात. जर तुम्हाला जमत नसेल तुम्ही हा व्हिडिओ लाभार्थ्यांना देखील दाखवू शकतात. जमत नसेल नाही व्हिडिओ बघितला म्हणजे तुम्हाला जमेलच, परंतु जास्तीचे लाभार्थी असतील तर तुम्ही ते लाभार्थ्यांना देखील हा व्हिडिओ बघून ते घरी करू शकतात. तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की याच्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या अशा व्हिडिओज मिळणार आहेत ज्याच्यामुळे तुमचे प्रश्न सुटणार आहेत. मला काही त्यांच्या कमेंट मागे आल्या होत्या, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं, ते मी शोधून काढलं, म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे. तर बघा, ॲप्लिकेशनवर आणि पोर्टलवर दोघे ठिकाणी मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आता हे आपण ॲप्लिकेशन मी डायरेक्ट मातृवंदनाची जी ॲप आहे ती डायरेक्ट सुरू करून तुम्हाला म्हणजे डायरेक्टच दाखवलेली आहे. आणि त्याच्यासाठी मी स्क्रीनशॉट काढले, जेणेकरून हिचे तर आपल्याला माहिती की हिचे स्क्रीनशॉट निघत नाही. हिचे मी फोटो घेतले, फोटोवरनं तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. तर हे आत्ता ॲप्लिकेशन आहे, नंतर पोर्टलचं पण दाखवते. तर बघा, हे आपण सुरू केलेलं आहे. सुरू केल्यानंतर आपल्या बऱ्याचशा गरोदर माता म्हणजे तुम्ही नोंदणी केलेल्या आहेत, रजिस्ट्रेशन केलेलं आहेत, परंतु त्यांचा फॉर्म चेक होत नाही, कारण की तो मॅडम यांना दिसत नाही. मी देखील माझ्या मॅडमांचं बऱ्याच वेळा बोलून झालं, पण ते देखील काय करणार, कारण त्यांना तो दिसतच नव्हता, त्याच्यामुळे त्या काहीच करू शकत नव्हत्या. परंतु माझं लक्षात आलं की नेमकं ते का दिसत नाही. तर बघा ताईंनो, तुम्हाला सांगितलं होतं आधी बी चेक NPCI मॅपिंग स्टेटस रजिस्टर बेनिफिशरी. मग आपल्याला हे त्याचं चेक ह्या ऑप्शनला जाऊन आपल्याला चेक करायचं होतं. मग अशा पद्धतीचं माझं त्या मातेचं पेज येत होतं. बघा, जर तुम्ही पाहिलं त्या मातेचं नावासहित येत होतं, सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या, तर इथं अशा पद्धतीने येत होते. आणि याच्यावर आपण क्लिक केलं, चेक NPCI मॅपिंग स्टेटस, याच्यावर चेक केलं तर मग असा मेसेज आपल्याला येत होता. त्याचा अर्थ बेनिफिशरी इज आधार इज नॉट मॅप विथ NPCI, काइंडली इन्फॉर्मेशन द बेनिफिशरी टू गेट हर बँक अकाउंट सीडेड विथ आधार अँड DBT इनबिल्ड. म्हणजे मातृवंदना योजनेचा पैसा असो किंवा आपलं मानधन असेल तर हे डायरेक्ट DBTच्या माध्यमातून डायरेक्ट ट्रान्सफर केलं जातं. आणि त्याच्यासाठी NPCI ह्या संस्थेच्या मदतीने ते डायरेक्ट थेट सुरक्षितपणे आपल्या खात्यामध्ये पैसे येतात. म्हणून ते NPCIचं मॅपिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आधार सीडिंग करणं देखील महत्त्वाचं आहे. तर हे झालं ॲप्लिकेशनचं मी तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला पोर्टलचं पण दाखवते. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला असं आल्यानंतर काय करायचं, कारण की मी याचे स्क्रीनशॉट आमच्या मॅडमांना टाकत होती, परंतु मला पण उपयोगच काही होत नव्हता. शेवटी मी ठरवलं की नेमकं हे काय आहे, तर मी NPCI ह्या याच्यावर जाऊन ते केलेलं आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, म्हणून पूर्ण बघा, म्हणजे तुमचा देखील प्रॉब्लेम सुटणार आहे. असं जर मेसेज तुम्हाला आला असेल तुमच्या मातेचा, तर तो फॉर्म आपल्या परीक्षिका मॅडम यांना दिसणार नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं हे देखील मी सांगणार आहे. आजचा व्हिडिओ जो तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आता हे मी तुम्हाला ॲपवर दाखवलं. आता पोर्टलवर देखील अशाच पद्धतीनं कुठं बघायचं, कारण की ॲप्लिकेशनपेक्षा पोर्टल जे आहे तर ते लवकर ओपन होतं. आणि आता हे जी ॲप्लिकेशन आहे ती प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे, तर ती कशी डाउनलोड करायची हे देखील मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार. परंतु आज हे बघून घ्या, उद्या नक्कीच ते देखील सांगते. तर चला, आता आपण आधी पोर्टलवर देखील हे समजून घेऊन. बघा, पोर्टल पण ओपन केलेलं आहे. पोर्टल ओपन केल्यानंतर पोर्टलवर आपल्याला डाटा एंट्री याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं की तिथे आपल्याला
चेक NPCI मॅपिंग स्टेटस प्री रजिस्टर बेनिफिशरी याच्यावर जायचं आहे. म्हणजे हे पोर्टलचं दाखवते. मी तुमचा गोंधळ उडू नये म्हणून दोघं ठिकाणी दाखवून देते. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं बघा. ही तीच माता. याच्यावर मी तुम्हाला आधी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की असं आपल्याला दिसतं. मग त्याच्यानंतर काय करायचं तर बघा, पूर्ण पेज दाखवते. हे बघा त्या मातेचं अशा पद्धतीनं हे पेज ओपन झालेलं आहे. आणि आपल्याला इथं याच्यावर चेक करून NPCI चेक स्टेटस चेक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा मेसेज आलेला होता, बेनिफिशरीज आधार इज नॉट मॅप विथ NPCI, काइंडली इन्फॉर्म द बेनिफिशरी टू गेट हर बँक अकाउंट सीडेड विथ आधार अँड DBT इनबिल्ड. असा मेसेज आपल्याला आलेला होता. म्हणजे असा मेसेज आपल्याला पोर्टलला देखील तुम्हाला बघायचं असेल तर सेम पद्धतीचा असेल, ॲपला असेल तर दोघंही पद्धतीने सांगून दिलं. म्हणजे जर तुमचं पोर्टल ओपन झालं तर तुम्ही या पद्धतीने चेक करा, आणि जर तुमचं ॲप्लिकेशन ओपन झाले तर तुम्ही सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने करा. आता हे तुम्हाला सांगून झालं असं आलेलं आहे. तर मग असं जर आलेलं असेल तर हा जो फॉर्म आहे तो आपला परीक्षिका मॅडम यांना दिसणार नाही. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तर याच्यासाठी आपल्याला गुगलवर जायचं आहे. गुगलवर जाऊन आपल्याला NPCI, तर NPs टाकला तुम्ही पहिला असेल. NPCI टाकल्याबरोबर इथं ही वेबसाईट आलेली आहे. तर ती वेबसाईटला आपल्याला क्लिक करायचं आहे. NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एक संस्था आहे. हिच्या माध्यमातून सुरक्षितरित्या आपल्याला डायरेक्ट DBTच्या माध्यमातून पैसे डायरेक्ट अकाउंटला ट्रान्सफर होतात. मग मातृवंदना योजनेचे पैसे देखील त्याच पद्धतीने मातेच्या अकाउंटवर येणार आहे. ताईंनो, हे आपण वैयक्तिक आपल्या आधार लिंक नसेल, सीडिंग नसेल तर त्याच्यासाठी देखील ही प्रोसेस तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे आपल्या कामाचा देखील हा व्हिडिओ. स्वतः देखील तुम्ही ही प्रोसेस करून तुमचं आधार सीडेड आहे का, तुमचं मॅपिंग आहे का बँकेला, तर हे तुम्ही चेक करू शकता. म्हणून हे मातृवंदना पोर्टलच्यासाठी देखील कामाचं आहे, गरोदर मातांसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःसाठी देखील, आपल्या घरातील कोणाचं खातं असेल त्याच्यासाठी देखील तुम्ही या पद्धतीने करू शकता. तर बघा, त्याच्यावर आपल्याला ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे. तर बघा, क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही पहिलीच जी लिंक ओपन होते बघा, पहिलीच लिंक तुम्हाला दिसते. तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा. NPCI बघा, ही याच्यावरच तुम्हाला डायरेक्ट इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला इथं 3 रेषा दिसत आहेत. या 3 रेषावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला कस्टमर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं भारत आधार सीडिंग इनबिल्ड बेस बघा, ह्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आता आधार मॅप स्टेटस पाहायचं, नाही तर आपल्याला आधार सीडिंग करायची आहे. आता इथं सीडिंग डिसीडिंग, जर तुमच्या एकापेक्षा जास्त बँकेच्या अकाउंटला आधार सीडिंग असेल तर कुठलं, जर तुम्हाला डिसीडिंग करायचं असेल ती देखील ह्याच पद्धतीने करता येते, आणि तुम्हाला सीडिंग करायची ती देखील ह्याच पद्धतीने करता येते. तर आपल्याला आधार सीडिंग, तर ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर आधार मॅप स्टेटस बघायचं असेल तर तुम्ही याच्यावर जाऊन बघू शकता, परंतु आपल्याला सीडिंग करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आता ज्या गरोदर मातेचं अकाउंट, ज्या गरोदर मातेचं आपण सीडिंग करत आहोत त्या गरोदर मातेचा आधार क्रमांक इथे टाकायचा. इथे 4 अंक, इथे 4 अंक, इथे 4, आणि ह्या बटनला क्लिक करून तुम्ही, म्हणजे तुम्हाला इथं आकडे दिसतील. म्हणजे आपण शो करून घेऊ. हे हाईटचं चिन्ह आहे, तर याच्यावर आधी क्लिक करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही जे आधार क्रमांक टाकत आहात तो बरोबर आहे का इथं तुम्हाला दिसणार. त्याच्यानंतर आपल्याला सीडिंग करायचं, त्याच्यामुळे आपल्याला सीडिंगच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट बँक या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही जर पाहिलं तर आधार हे टाकून झालेलं आहे बघा. आधार हे टाकून झालेलं आहे. त्याच्यानंतर सीडिंग ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट बँकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बँकवर क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर बँक येतील. आता मी ज्या मातेचं करत आहे तर त्यांची बँक ऑफ बरोदा ही बँक आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर क्लिक करणार. बँकेवर क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर या पद्धतीचं 3 प्रकारचे मेसेज येणार. फ्रेश सीडिंग, मूवमेंट सेम बँक विथ अनदर अकाउंट, त्याच्यानंतर मूवमेंट फ्रॉम वन बँक ऑफ अनदर बँक, म्हणजे ह्या बँकेतून त्या बँकेत तुम्हाला असे काही असेल. तुमचं आता ह्या मातेचं नवीन अकाउंट आहे, त्याच्यामुळे फ्रेश सीडिंग याच्यावर मी क्लिक केलेले. आणि शक्यतोवर आपल्या मातांचे एकच खाते असतात, त्याच्यामुळे फ्रेश सीडिंग याच्यावरच आपल्याला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे.
त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. हे बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथं अकाउंट नंबर टाकताना अडचण येणार नाही, म्हणजे तो दिसेल स्पष्ट, चुकला तरी दिसेल आणि इथे मात्र तो राहतोच. इथे तुमचा अकाउंट नंबर टाकून झाला का त्याच्यानंतर परत कन्फर्म अकाउंट नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्या बॉक्सला क्लिक करायचं आहे. ज्या गरोदर मातेचं तुम्ही आधार सीडिंग करत आहात तिच्या अकाउंट, ज्या बँकेचं अकाउंट आहे त्या बँकेचा अकाउंट क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. इथं क्लिक करा म्हणजे तुम्हाला इथे आधार अकाउंट नंबर टाकत असताना तो दिसेल. जर तुम्ही इथं क्लिक केलं नाही तर मग तुम्हाला ते नंबर दिसणार नाही. त्याच्यामुळे हे टाकून घ्या. त्याच्यानंतर परत इथं कन्फर्म अकाउंट नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं खाली ते टाकल्यानंतर आपल्याला इथं जो कॅप्चा इथं तुम्हाला दिसत आहे तो कॅप्चा इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. हा कॅप्चा इथं टाकून घ्यायचा, इथं टाकायचा आहे आणि इथं टाकून झाल्यानंतर मग इथे तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. बघा कॅप्चा टाकायचा आहे इथं. आणि तुम्हाला जर कॅप्चा समजत नसेल तर तुम्ही हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करून तो बदलू देखील शकता, परंतु जर दिसत असेल तर बदलायची गरज नाही. सबमिट झाल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का आपल्याला ह्या पेजला स्क्रोलिंग करत जायचं आहे. अगदी खूप खाली सरकत खाली जायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं. खूपच खाली जावं लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला हे ह्या पद्धतीचं ऑप्शन यावर ॲग्री अँड कंटिन्यू याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. खूप खाली तुम्हाला लगेच ते पेज दिसणार नाही, तर तुम्हाला स्क्रोलिंग करत करत खाली यायचं. त्याच्यानंतरच तुम्हाला हे पेज दिसणार आहे. तुम्हाला पूर्ण स्क्रोलिंग करत यायचं आहे. पेज खाली सरकत खाली आल्यानंतर मग तुम्हाला हे दिसणार आहे. याच्यावर तुम्हाला ॲग्री अँड कंटिन्यू याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला OTP जो अकाउंट म्हणजे ज्या मोबाईल तुम्ही आधारला लिंक केलेला आहे किंवा बँकेत लिंक केलेला आहे त्याच्यावर OTP येणार. तो 6 अंकी OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. बघा जर तुम्ही इथं पाहिलं 6 अंकी OTP येणार. याच्यासाठी देखील तुम्हाला OTP टाकताय तो करेक्ट टाकतात का ते बघण्यासाठी तुम्हाला याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं आधीच टायपिंग करायच्या आधी क्लिक करून घ्यायचं म्हणजे तुमचे टाकलेले आकडे इथं बरोबर तुम्हाला दिसतील. आणि त्याच्यानंतर मग कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म करून झाल्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल बघा. प्रेस टू इन्स्टेट रिक्वेस्ट ऑफ बँक ऑफ बरोदा. तर मग आपल्याला परत कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. परत कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीचा नंतर मेसेज येतो. आधार सीडिंग इज इन पेंडिंग स्टेटस, काइंडली चेक आफ्टर सम टाईम युअर रेफरन्स नंबर इज सीडेड 1. तर अशा पद्धतीचा मेसेज येतो. अगदी अर्ध्या मिनटामध्ये तुमचं जे आधार सीडिंग आहे ते होऊन जातं. असं ह्या पेजवर असंच थांबायचं. थोडं अगदी 1 मिनटाची वाट बघायची, म्हणजे अर्ध्या मिनटाची, अर्धा किंवा 1 मिनटाची वाट बघायची. ती वाट बघितल्यानंतर मग आपल्यासमोर हा मेसेज येतो. म्हणजे याचा अर्थ रिझल्ट जर तुम्ही पाहिला तर युअर आधार सक्सेसफुली सीडेड ऑफ बँक बरोदा अकाउंट नंबर सहित, म्हणजे तुमचं जे आहे ते सक्सेस. बघा स्टेटस म्हटलं तर सक्सेस म्हणजे तुमचं आधार सीडिंग जे आहे ते झालेलं आहे असा याचा अर्थ होतो. तर अशा पद्धतीने ही सीडिंग झाल्यानंतर मग आता आपल्याला आपल्या पोर्टलवर जाऊन चेक करायचं आहे आणि तो फॉर्म तिथून निघून परीक्षिका मॅडम यांना दिसेल. त्याच्यानंतर युअर सेशन एक्सपायर मी टू स्टार्ट फिनिश ट्रान्झॅक्शन अगेन थँक्स. त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करा आणि बाहेर या. त्याच्यानंतर मग आता आपल्या पोर्टलवर जायचं आहे. हे बघा मातृवंदना योजनेचं पोर्टल मी चालू केलेलं आहे. मातृवंदनेचं पोर्टल चालू केल्यानंतर आपल्याला डाटा एंट्री ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला चेक NPCI मॅपिंग स्टेटस प्री रजिस्टर बेनिफिशरी ह्याच ॲप्लिकेशनवर आपल्याला जायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याच मातेचं नाव आहे. तर आपल्याला चेक NPCI मॅपिंग स्टेटस हे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. चेक करण्यासाठी की तिचं ते सक्सेस झालेला आहे का, तर आपण याच्यावर क्लिक करणार आहोत. जर तुम्ही मेसेज पाहिला तर तुम्हाला इथं मेसेज दिसणार आहे की बेनिफिशरीज आधार हॅज बीन मॅप विथ NPCI सक्सेसफुली. मग आपल्याला ओकेवर क्लिक करायचं. वाटल्यास मी तुम्हाला झूम आउट करून दाखवते. बेनिफिशरी आधार हॅज बीन मॅप. तर अशा पद्धतीने बेनिफिशरी आधार हॅज बीन मॅप विथ NPCI सक्सेसफुली अशा पद्धतीचा मेसेज आला. म्हणजे हा फॉर्म तुमचा ती माता NPCचं तिचं सक्सेसफुली झालेलं आहे अशा पद्धतीने. आणि आता त्या मातेचं जर तुम्ही म्हटलं तर ती माता आता मातृवंदना पोर्टलवर परीक्षिका मॅडम यांना दिसेल आणि ती मातेचं चेक करू शकतात फॉर्म. आणि चेक केल्यानंतर त्याला व्हेरीफाय करू शकतात. म्हणजे त्या मातेला तो
त्याचे पैसे मिळतील। अशा पद्धतीने मातृवंदना पोर्टलवर जर तुमचं असं दिसत असेल तर तुम्हाला यासाठी ह्या प्रोसेसने जायचं आहे ताईंनो। या प्रोसेसने जर गेलात म्हणजे आपण स्वतः देखील करू शकतो आणि लाभार्थ्यांना देखील करण्यासाठी सांगू शकता। याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जर लाभार्थ्यांना देखील दिला तर ते देखील त्यांच्या पद्धतीने घरच्या घरी करू शकतील, कारण की त्यांच्याच मोबाईलवर OTP येणार आहे, त्यांचाच आधार वापरायचा, फक्त त्यांना ह्या प्रोसेसने जायचं आहे। जर तुमचे लाभार्थी चांगले सुशिक्षित असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना हा व्हिडिओ टाका आणि ते नक्कीच त्यांच्या पद्धतीने करून देतील, कारण की मी माझ्या मातेला गेल्या 3 महिन्यापासून सांगते हा मेसेज बघून की तुम्हाला बँकेत जायचं आहे, बँकेत जाऊन करून द्यायचं। ते बँकेतनं बऱ्याचदा जाऊन आले परंतु बँकवाल्यांनी लक्ष दिलं नाही, यांना पण सांगता आलं नाही, त्यांनी पण केले नाही, परंतु मी हे स्वतः करून घेतलं। ताईंनो तुम्हाला असं वाटत असेल की ताई काम वाढवतात, तर मी काम वाढवत नाही, हे तुम्ही लाभार्थ्यांना सांगू शकतात। आणि किंवा तुम्ही डायरेक्ट त्यांना बँकेत जरी पाठवलं तरी देखील हे काम होणार आहे, परंतु बँकेत माझं काम 3 महिन्यात झालं नाही। 3 महिन्यात म्हणण्यापेक्षा मी हा फॉर्म ऑक्टोबरचा भरलेला आहे, तो नोव्हेंबर डिसेंबर आजचा तुमचा मार्च महिना आहे, म्हणजे गेल्या 5 महिन्यापासून त्या मातेचा फॉर्म भरल्यावर असल्या देखील त्यांच्या नंतरच्या भरलेल्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले, परंतु ह्या मातेला पैसे मिळाले नाहीत। त्याच्यामुळे मी स्वतः ते करून घेतलं। त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकता। याच्यासाठी तुम्हाला जे तुम्ही पर्याय निवडाल तो तुम्ही निवडा। तर मला फक्त जे सोल्युशन होतं ते दाखवायचं होतं। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।